स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा बाईक रॅलीचे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, असं घोषणा देत हे सादरीकरण करतायत महिला. कौतुकाची बाब म्हणजे या पथकामध्ये जर्मनीच्या नागरिक आहेत, त्याही सहभागी झालेत, त्याही आपलं सादरीकरण करतायत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी निमित्त त्यांचा स्मृती जपणारा एक रथ. छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मित्रांनो, सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्र हो, मी आता आलो आहे गिरगाव येथे. इथे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशी स्वागत यात्रा काढण्यात येते आणि माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही स्वागत यात्रा पाहणार आहात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सावरकरांनी ज्या जहाजातून उडी मारलेली त्या जहाजाची इथे प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता. थोडक्यात इथे समजावण्यात आलेलं आहे सावरकरांनी कशी या जहाजातून उडी मारली असेल ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. इथे पाहू शकता हे चलचित्र उभारण्यात आलेले आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे इथे फोटो लावण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता. विदेशी मालावरती बंदी व स्वदेशी मालाचा वापर करण्यासंदर्भात जो लढा उभारलेला गेलेला तो लढा इथे दाखवण्यात आलेला आहे. या वर्षाची स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीची जी संकल्पना आहे वंदे वंदे मातरम, वंदे आमची गोमाता, त्यावर आधारित हा चलचित्र आपण पाहत आहात. सुंदर असं देवीचं इथे रूप साकारण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता. असं बाईक रॅलीचे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारची संकल्पना इथे दाखवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता. प्रचंड असा जनसमुदाय इथे आज या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमा झालेला आहे. आपण पाहू शकता. माता की वंदे मातरम, वंदे मातरम. आपण पुढे आपल्या सभेला सुरुवात करूया. आपल्या प्रमुख अतिथींचं मी स्वागत करण्याची विनंती करतो. यांचं त्यांनी स्वागत करावं. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि पुष्पभूषण त्यांनी स्वागत करावं. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये समाविष्ट असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे इथे फोटो लावण्यात आलेले आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे भव्य अशी ही स्वागत यात्रा इथे काढण्यात आलेली आहे आणि भारत मातेची मूर्ती वरती साकारण्यात आलेली आहे.
पाहू शकता आपण. आनंद की नववर्ष सुरू करताना आणि कायमच आयुष्यभर जी आपली भारतीय प्रार्थना आहे जगासाठीची, तीच प्रार्थनेचे शब्द मी बोलतोय ते म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा. आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षीची आपल्याला सगळ्यांना संकल्पना माहिती आहे. वंदे वंदे मातरम ही संकल्पना घेऊन आपण यावर्षी ही यात्रा काढत आहोत. वंदे मातरम या गीताला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये लिहून 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. आपण पुढे न्यायची आहे. गौरव भावे रथ पटापट पुढे घ्या. हर्षद भिडे रथ पटापट पुढे घ्या. श्री स्वामी समर्थांची पालखी दरवर्षी आपल्याकडे सामील होते. आज रथात बसून स्वामी आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. अतिशय सुंदर दर्शन सगळ्यांना मिळालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, असं घोषणा देत हे सादरीकरण करतायत महिला. शिवाजीराजे मर्दानी आखाडा पथक पुण्यावरून आलेला आहे. लहान लहान मुलंही त्यामध्ये सहभागी आहेत. कौतुकाची बाब म्हणजे या पथकामध्ये जर्मनीच्या नागरिक आहेत, त्याही सहभागी झालेत. त्याही आपलं सादरीकरण करतायत. जर्मनीवरून आलेल्या या महिला आहेत.
जय शिवाजी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. उत्कृष्ट सादरीकरण. चला पुढे चला. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बनवलेला चित्ररथ वंदे मातरम थीमवरचा भारत माता ज्याच्यावर आहे असा चित्ररथ, ज्या चित्ररथामध्ये सावरकरांची आठवण जिवंत होतीये, वासुदेव बळवंत फडकेंची आठवण जिवंत होतीये आणि चाफेकर बंधूंनी जे रँडचा वध केला त्याची आठवण जिवंत होते. असा रथ. कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आज आपल्याकडे शासनाचा 26 जानेवारीला प्रथम क्रमांक पटकावलेला चित्ररथ ही आलेला आहे. त्या चित्ररथाबरोबर तुलना होईल इतका सुंदर चित्ररथ हा आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीच बनवलेला आहे. वेदांत चित्रे यांचं खास अभिनंदन, त्याच्याबरोबर त्यांच्या सगळ्या टीमचंही अभिनंदन. मातरम, मातरम, वंदे वंदे जय वंदे मातरम. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, जय शिवाजी. चाफेकरांनी रँडचा वध केला त्यावेळेला गोंद्या आला रे, गोंद्या आला रे अशी आरोळी ढोकली होती, त्याची आठवण या ठिकाणी करून दिलेली आहे. सुंदर आपापल्या दुचाकी सजवून या ठिकाणी लोक आलेली आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन. जेव्हा जेव्हा असुरी शक्तींचा आणि अधर्माचा प्रभाव वाढला आहे तेव्हा तेव्हा देवतांनी आपल्या विविध रूपांमधून तसेच दिव्य स्त्री शक्तींना आवाहन करून अधर्माचा नाश केला आहे आणि धर्माची रक्षा केली आहे. तर या नृत्यार्पण करून याच दिव्य स्त्री शक्तींची प्रतिकात्मक रूपे बघू. महेश्वरी, काली संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं विनाशकं काली संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं विनाशकं. वैष्णवी, काले चले संताप बड़े खड़ी पहल संसार थमे माँ की अर्ज है माँ ही सुने कंगाण में तू है माँ काली के. ब्राह्मणी, मरण का ब्रह्म मिटे तेरी ही शक्ति लहू में बहे चंड मुंड धारे नामा चंडी के तेरा ही आसरा हो. इंद्राणी, वराही, कौमारी, नरसिंही, तूफान उठा वैनायकी, चामुंडा,
जाते मातृका. आपण पाहू शकता इथे सुंदर असा एक संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा पुतळा, वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्या महापुरुषांचा पुतळा आपण बनवतो. यावर्षी वीर सावरकरांचा पुतळा आता चौकात येतोय. पुतळा प्रमुख जितेंद्र मोरे, गीतेश पवार आणि गौरव पवार यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. डोळ्यांची अतिशय सुंदर आखणी हितेश समेळ यांनी केलेली आहे. सुमित पाटील आर्ट डिरेक्टर यांनी बाळासाहेब ठाकरेंवरती त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचं व्यक्तिमत्व उलगडणारा असा एक सुंदर चित्ररथ या ठिकाणी आलेला आहे. तो चित्ररथही आपण सर्वांनी पाहावा. बाळासाहेब म्हणजे काय ताकद होती, ते व्यक्तिमत्व किती जबरदस्त होतं हे दाखवणारा हा चित्ररथ आहे. ते कार्टुनिस्ट होते, ते नेते होते, विविध प्रकारची व्यक्तिमत्व वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यात दिसायची. त्यांना अभिवादन. बाळासाहेबांना अभिवादन. सुमित पाटील यांचं विशेष अभिनंदन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी निमित्त त्यांचा स्मृती जपणारा एक रथ. उघड्या अंगाने या उन्हामध्ये अशा प्रकारचं सादरीकरण करणं फार कठीण आहे. मुलांबरोबर मुलीही त्या प्रात्यक्षिक दाखवत आहेत. मल्लखांब, दोरखांब, उत्कृष्ट सादरीकरण. धन्यवाद. समर्थ व्यायाम मंदिराचं अभिनंदन. विविध प्रकारचे महापुरुषांचे रथ आपण दरवर्षी करतो. यावर्षी गुरु तेग बहादूर सिंग यांचे 350वे बलिदान वर्ष आहे. त्यांचा स्मृती जपणारा एक रथ. संत रोहिदास यांची 650वी जयंती आहे, त्यांचा स्मृती जपणारा एक रथ. तर मित्रांनो, आपण आता पाहिलंच असेल वेगवेगळ्या चित्ररथांच्या प्रदर्शनाने या नवीन वर्षाच्या शोभायात्रेची सांगता इथे करण्यात आली आहे.
आशा करतो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असाल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, एक छोटीशी विनंती आपल्याला करतो. काही तांत्रिक बिघाडामुळे मी सकाळी काढलेल्या व्हिडिओची फुटेज आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. परंतु त्याच्यानंतर मी ही व्हिडिओ शूट केलेली आहे, तरी कृपया व्हिडिओ आपण संपूर्ण पहा. धन्यवाद.